हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आम्ही चाललो आहे आज कोल्हापूरवरून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. जात जात आम्ही पंढरपूरमध्ये थांबलो. तिथे आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं. आमचं दर्शन खूप छान झालं आणि हे बघा साहेब पाठीमागे कसे करत आहेत. त्यानंतर आम्ही निघालो सोलापूरसाठी, कारण कोल्हापूर चिखली इथून स्वामींची पायदिंडी निघाली होती 22 तारखेला आणि आज त्यांचा मुक्काम सोलापूरमध्ये होता. तिथे महाप्रसाद होता, त्यामुळे आम्ही आज सोलापूरमध्ये जाणार आणि त्यानंतर दिंडीमध्ये आम्ही सहभाग घेणार आणि तिथून आम्ही दिंडीसोबत पुढे कंटिन्यू अक्कलकोटला जाणार. इथे स्वामींनी आम्हाला दर्शन दिलं टोलनाक्यावरतीच. त्यानंतर खूप साऱ्या रोडनी दिंड्या वगैरे चालू होत्या. किती छान रथ वगैरे सगळे सजवलेले होते दिंडीचे. आम्ही फायनली पोचलो. आम्हाला लोकेशन लवकर सापडलंच नाही. फिरलो पण नंतर आम्हाला खूप वेळानंतर लोकेशन सापडलं. तर फायनली आम्ही लोकेशनवरती आलो इथे आणि बघू शकता तुम्ही दिंडी किती छान, हा रथ खूप सुंदर सजवलेला होता आणि स्वामींची मूर्ती किती सुंदर होती. दर्शन घेतलं आम्ही. दर्शन घेतल्यानंतर खूप छान मन प्रसन्न वाटलं. त्यानंतर त्याच्या पाठीमागच्याच बाजूला एक महादेवाचं मंदिर होतं. खूप प्राचीन मंदिर आहे ते. तुम्ही बघू शकता ही पिंड आणि हा नंदी किती युनिक वाटते हे. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो दर्शनासाठी. असं वाटलं काहीतरी आत वेगळं असेल. जाऊन बघितलं, एक नाही दोन नाही तर तब्बल 1008 शिवलिंग होत्या आणि तिथे एक 50 ते 60 जवळपास अंदाजे 50 ते 60 फुटाची मूर्ती दिसली आणि शिवलिंग ही खूप मोठी होती. आम्ही जिकडेही बघाल तिकडे सगळीकडे शिवलिंग होत्या. मी तर खूप शॉक झाले. सोलापूरमध्ये मी खूप वेळा येऊन गेले, पण मी हे मंदिर कधीच पाहिलं नव्हतं. आज पहिल्यांदा हे मंदिर पाहिलं आणि खूप छान वाटलं हे मंदिर पाहिल्यानंतर मला. मी खरंच म्हणजे जिकडं बघेल तिकडे शिवलिंग. बापरे, म्हटलं असं कसं काय पॉसिबल असेल. मी ह्या अगोदर कसं काय हे बघितलं नाही. खूप छान वाटलं. खूप म्हणजे खूप मस्त. मला सगळ्यांना माहिती मी महादेवाची किती मोठी भक्त आहे आणि हे पाहिल्यानंतर तर मला खूप भारी वाटलं. त्यानंतर आम्ही आलो होतो जिथे सगळे सेवेकरी आराम करत होते. इथे सगळे निवांत, सगळे दिंडीतले जे सेवेकरी आहेत ते निवांत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही पाठीमागच्या साईडला जाऊन बघितलं. तिथे महाप्रसादाची पण तयारी चालू होती. तिथे सगळे सगळे दादा वगैरे होते, सगळे ते तयारी करत होते आणि बाकीचे सेवेकरी जे होते ते इथं मस्त भजन वगैरे म्हणत मस्त ते गायनाचा आनंद घेत होते. खूप छान असं प्रसन्न वातावरण सगळीकडे होतं. मस्त वाटत होतं आम्हाला पण. त्यानंतर स्वामींची आरती होती. आरती चालू झाली. सगळे सेवेकरी आरतीसाठी जिथे उपस्थित होते. आरतीच्या वेळेस पण खूप छान वाटत होतं. म्हणजे इथलं वातावरणमध्ये एक पॉझिटिव्हिटी जी होती ना, ती खूपच मस्त होती. खूप भारी वाईब येत होत्या. त्यानंतर तिथे मला माझे काही फॅन्स लोक भेटले. तर त्यांनी तिथे जे कोणी मेन होते त्यांना सांगितलं की आपल्या पायदिंडीमध्ये असे सामील झालेत. तिथे सत्कारही केला माझा. स्वामींच्या दरबारात सत्कार होणे म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि त्यानंतर तर खूप भारी वाटलं मला की माझा स्वामींसमोर सत्कार झाला. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. उद्याचा व्लॉग जो असेल अक्कलकोटचा तो मी सेकंड पार्टमध्ये टाकेल. व्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू. बाय बाय.